दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। विदेशी मद्य विक्रीकर आणि एक्साइज ड्युटीमध्ये 60 ते 70% वाढ झाल्या कारणाने विदेशी मद्यांच्या भावामध्ये वाढ झाली आहे। हे मद्य जे 100 रुपयाला होतं ते आता 160 ते 170 रुपये होणार आहे। त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर होणारा परिणाम आणि बेकायदेशीर दारूच्या विक्रीमध्ये होणारी भरमसाठ वाढ यामुळे प्रत्येक परमिट रूम बारच्या व्यवसायावर परिणाम होऊन विक्रीमध्ये घट होऊन बेकायदेशीर दारू विक्रीमध्ये वाढ होणार आणि स्वस्त दारू वाईन शॉपमध्ये खरेदी करून रस्त्यावर दारूचं सेवन करणाऱ्यांमुळे सामान्य नागरिकांना त्याचा त्रास भोगावा लागेल। परमिट रूम मध्ये दारूचे भाव वाढल्या कारणाने गावातील धाबे आणि इतर खानावळीमध्ये बेकायदेशीर दारू विक्री होऊन शासनाचा कर बुडण्याचं प्रमाण वाढणार आहे। याबाबत सोमवारी 14 जुलै रोजी एक दिवसीय परमिट रूम बंदची हाक देण्यात आली होती। हा बंद 100% यशस्वी झाल्याचं जिल्हा परमिट रूम असोसिएशनचे अध्यक्ष संजीव इंदापुरे यांनी सांगितलं। तसंच सोमवारी याबाबतचं निवेदन सोलापूर जिल्हा परमिट रूम असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त आणि राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांना समक्ष भेटून देण्यात आलं। आपल्या मागण्या त्यांना मांडण्यात आल्या। शासन दरबारी पाठपुरावा करून न्याय द्यावा, अन्यथा येणाऱ्या काळात याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संघटनेच्या वतीनं देण्यात आला। याप्रसंगी संजीव इंदापुरे, हरिदास चौगुले, श्रीकांत घाडगे, बालकिशन चकोले, अमर पाटील, मनीष सुरवसे, आकाश हाके, गौतम श्रीनिवास, राजू मलपे, अंबादास कावळे, पुनीत बचुवार, राहुल कटारे, सीताराम शिकरे, मंगळवेढा येथील गोवे, चंद्रकांत पडवळे, अजय काळे, त्रिगुण चौधरी, सागर कुरापाटी, विष्णुपंत जगताप, सचिन कौंडू भैरी यांसह संघटनेचे सदस्य आणि परमिट रूम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।